नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही पनीर लबाबदार नाव ऐकलंय ना? तर पनीर लबाबदार सारखंच एक छान अंडा लबाबदार नावाचा प्रकार आहे. करायचा का? काय करायचा? हो म्हणतोय. चला करूया. थोडं तेल आणि थोड्या तेलात आपण काही वस्तू परतून घेऊ. लसूण, त्यानंतर कांदा, हे छान परतून घ्यायचं. आणि याबरोबरच आपल्याला थोड्या वेळाने टाकायचं आहे टोमॅटो. हे थोडं लालसर परतून घेऊ आपण. टोमॅटो, खडे मसाले, थोडे धने, नंतर थोडं पाणी, किसलेलं आलं. आलं सगळ्यात शेवटी घातलं एवढं लक्षात ठेवा. याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आणि यातच साधारण एक वाटीभर ओलं खोबरं घातलंय. ग्रेव्ही करता पुन्हा थोडंसं तेल घेऊ आपण. हळद, तिखट, याला छान मंद आचेवर आपण परतून घेऊ. आत्ता जे तेल तुम्हाला दिसतं आहे ते तेल सगळं जे आहे ते ॲब्सॉर्ब करेल आणि थोड्याने परत तेल वर येईल. याचा अर्थ तुमची ग्रेव्ही शिजली. खूप जास्त वेळ लागणार नाही, कारण ऑलरेडी आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. नाही, कलई केली तर उत्तमच आहे, पण तसा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुमच्या सगळ्यांचा नेहमी एक प्रश्न असतो की बाबा कलई नाही आहे तर हे कसं करायचं. जोपर्यंत पदार्थ गरम आहे तोपर्यंत कलई न केलेल्या भांड्यामध्ये तुम्ही पदार्थ बनवू शकता, ठेवू शकता, पण गरम गरम केल्यानंतर लगेच त्याला काढून ठेवा. आणि इनफॅक्ट ज्या ग्रेव्हीज वगैरे बनतात ना, किंवा UP साईडला आपण जातो मध्य भारतातून पुढे, तर ग्रेव्हीज, भाज्या या सगळ्या किंवा डाळी या सगळ्या तांब पितळ यातच बनवतात. कित्येक जुने रेस्टॉरंट्स बघा तुम्ही, मोठमोठ्या स्टार हॉटेल्समधले, त्यांच्याकडे बघा पितळेची तांब्याचीच भांडी वापरतात. यामध्ये चवीनुसार मीठ, आणि थोडं फ्रेश क्रीम. याला आता मंद आचेवर आपण एक 4 ते 5 मिनटं शिजू देऊ. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, वरून थोडंसं फ्रेश क्रीम, कसुरी मेथीची पावडर, तर असा होता हा अंडा लबाबदार. मजा आली की नाही? तर असेच वेगवेगळे प्रकार आपण करत राहू. तुम्हाला जर काही सुचत असेल तर तुम्ही मला सांगा. मी तुमच्यातर्फे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या रेसिपीज दाखवीन. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.